जीवन हे क्षणभंगूर आहे, मृत्यू अटळ आहे, हे शाश्वत सत्य आहे. अमरत्वाचे वरदान कुणालाच नाही. मानवापासून दानवापर्यंत सर्वांनी त्याचा प्रयत्न करून बघितला, विविध उपद्व्याप केले, पण अमृताची चव कोणाला चाखायला मिळाली नाही. मृत्यू अटळ आहे म्हणून काय त्याच्यासमोर वेळी अवेळी शरणागती पत्करावी? म्हणून काय जगण्याचा संघर्ष सोडून द्यायचा? याच विचारसरणीने आपल्या जीवनाला मृत्यूच्या स्वाधीन कराल. विक्राळ दाढेतून प्रयत्नपूर्वक यशस्वीरित्या बाहेर काढणाऱ्या कोमलची ही प्रेरणादायक कहाणी. पूर्वाश्रमीचे नाव कोमल दिलीप पवार, विवाहानंतरचे नाव सौ कोमल धीरज गोडसे. कोमल यांचे शालेय अभियांत्रिकी शिक्षण सातारा येथे झाले. पुणे विद्यापीठातून एम.ई. सिव्हिल ही पदवी संपादन केली. यशोदा अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये कोमल यांचा विवाह श्री धीरज गोडसे यांच्याशी झाला. धीरज गोडसे हे सुद्धा पदव्युत्तर एम.ई. मेकॅनिकल. कोमल व धीरज यांचा संसार नियतीला पाहावला नाही. आतापर्यंतच्या आयुष्यात क्वचितच दवाखाना पाहिलेल्या कोमलला थोडेसे अंतर चालल्यानंतर सुद्धा धाप लागू लागली. पुढे पुढे तर बोलता बोलता सुद्धा कोमल धापा टाकू लागली. शरीरात अशक्तपणा वाढला. पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञ यांनी प्रायमरी पल्मोनरी हायपरटेन्शन असे कोमलच्या आजाराचे निदान केले. हा आजार बऱ्यापैकी दुर्धर होता, कधीही बरा न होणारा. क्षणाक्षणाला कोमलचे फुफ्फुस निकामी होत होते. जगण्याच्या शक्यता धूसर होत होत्या. पुढील 1 ते 1.5 वर्ष उपचार नंतर शेवटी डॉक्टरने तिला अवयव बदलण्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. कोमलला चेन्नई येथील प्रख्यात कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉक्टर संदीप अत्तावर यांच्याकडे फुफ्फुस हृदय प्रत्यारोपणासाठी दाखल करण्यात आले. कोमलला ब्रेन डेड झालेल्या 16 वर्षीय तरुण व्यक्तीचे हृदय आणि फुफ्फुसाचे दान करण्याच्या निर्णयामुळे पुढचा मार्ग बघता बघता सुकर झाला. दुष्काळाच्या चटक्यांनी कोमजलेल्या वृक्षाला पालवी फुटावी, वैशाखाच्या वनव्यामध्ये होरपळणाऱ्या जीवाला थंडगार सावली मिळावी, अशा काहीशा पद्धतीने कोमलचा पुनर्जन्म झाला. 28 मे 2017 रोजी महाराष्ट्रातील पहिली हृदय आणि फुफ्फुस पुनर्रोपणाची शस्त्रक्रिया संपन्न झाली. डॉक्टर संदीप अत्तावर यांच्यासह 30 तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नाने कोमलच्या जवळपास निष्प्राण शरीरात जीव ओतला गेला. दिवसेंदिवस कोमलच्या प्रकृतीमध्ये सकारात्मक फरक जाणवू लागला. नियतीच्या चक्रव्यूहात अडकून भयानक काल रात्रीनंतर संघर्षमय उषक काल झाला. आयुष्यात आलेल्या या कठीण अनुभवांनी कोमलच्या आयुष्यामध्ये एक तेजोमय बदल घडवला. अवयवदानाचे महत्त्व सर्व जगात पसरवण्यासाठी कोमलने कंबर कसली व कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची स्थापना केली. 28 डिसेंबर 2017 केली. या संस्थेच्या माध्यमातून अवयवदानाविषयी सर्वत्र जागरूकता पसरवण्यास सुरुवात केली. तसेच सर्व अवयव प्रत्यारोपणाचे रुग्ण, त्यांचे नातलग यांना योग्य दिशा देणे व उपचार पद्धत सांगणे, त्यांना मार्गदर्शन तसेच समुपदेशन करणे आणि शक्य असल्यास आर्थिक मदत करणे हे प्रमुख कार्य या संस्थेमार्फत केले जाते. आपल्याला ज्यांनी अवयवदान केले, ज्या समाजाने आपल्याला नवजीवन दिले, त्या समाजाचे पांग फेडण्यासाठी कोमलने तिचे पती धीरज गोडसे यांच्या साथीने अवयवदान संदर्भात जनजागृतीची चळवळ उभी केली. कोमल पवार गोडसे या 1 सप्टेंबर 2020 रोजी हे जग सोडून गेल्या. कोमल यांच्या मृत्यूनंतर हे काम धीरज गोडसे यांनी असेच पुढे चालू ठेवले आहे.
अवयदानाची जागृती व महत्त्व या विषयांवर जीवन व्यतीत करणाऱ्या धीरज व कोमल गोडसे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तुम्ही पाहत आहात नीलम टॉक शो. आज आयुष्यावरती बोलू काही तर काय बोलू मी आज माझ्या आयुष्यावरती. आज पुन्हा योग आला आणि मी करीमदाकरांची कविता वाचत होती, आयुष्याला द्यावे उत्तर. आणि खरंच खूप विचार पडला की माझं आयुष्य काय आहे आणि आज जे काम चालू आहे, आज मी हे सगळं माझ्या डोळ्याने बघतीये आणि माझ्याकडून हे काम होतंय, तर एक समाधान आहे ह्या सगळ्या गोष्टीचं. आणि माहित नाही की किती दिवस आहेत, किती वर्ष आहेत माझ्या हातामध्ये, पण मी खूप प्रत्येक दिवस आणि प्रत्येक माझा तास खूप चांगला जगण्याचा प्रयत्न करतेय. आयुष्य खूप सुंदर आहे हो, खूपच सुंदर आहे. फक्त त्या आयुष्याची आपल्याला किंमत कळालेली पाहिजे. ती किंमत मला कळालेली आहे. माझ्यासाठी प्रत्येक तास, माझ्यासाठी प्रत्येक श्वास, माझ्यासाठी प्रत्येक मिनिट फार महत्वाचा आहे. आपण जगत असताना आज मला अनेक लोक भेटलेली आहेत. हे सगळं बघत असताना एक सामान्य मुलीच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि घडत आहेत आणि घडणारही आहेत ह्यापुढे. पण ह्याला काय उत्तर द्यावं? कधी कधी समाजातले सगळेजण मला विचारतात की तुम्ही ह्या मागे काय बोलू शकता, हे सगळं का घडतंय, ह्या मागे काय असू शकेल. तर ह्याचं माझ्याकडे काहीच उत्तर नाहीये. पण मला इतकंच माहितीये, आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य जगत असताना आज अनेक लोक भेटलेली आहेत. का भेटली ही सगळी लोक मला? आज माझ्या मागे एवढी सगळी ताकद आहे, आज माझ्या मागे एवढे सगळे उभे आहेत, आज माझ्या मागे एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, आज माझ्या मागे एवढ्या सगळ्यांचं लोकांचं प्रेम आहे. हे प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी बघून मला एक नवीन नेहमी ऊर्जा भेटते की मला अजून जगायचंय, मला अजून जगायचंय आणि मला आयुष्य खूप सुंदर जगायचंय. मागच्याच महिन्यामध्ये मला ऑर्गन रिजेक्शन आलं होतं. त्यावेळेस मला प्रत्येक वेळेस कळालं की मला नाही जायचं, मला अजून जगायचंय आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे. अनेक लोक भेटलेली आहेत, मला त्यांच्याबरोबर राहायचंय, अनेक लोकांना मला उठवायचंय, अनेक लोकांना मला साथ द्यायची आहे आणि हे आयुष्य मला ह्यासाठीच जगायचंय आणि आयुष्य खूप सुंदर आहे. हे जगत असताना मला एक जाणीव झाली, ती म्हणजे प्रेमाची. प्रेम असेल तर सर्व काही आहे हो. आपण प्रत्येकाला प्रेमानेच वागलं पाहिजे, प्रेमानेच आपण सगळ्यांना जवळ घेतलं पाहिजे. आपण इतरांचा चांगला विचार केला ना तर आपलं नेहमीच चांगलं होणार. हा अनुभव गेल्या 2.5 वर्षात मला भेटला. आज एक एक दिवस माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. एक एक तास माझ्यासाठी जगण्यासाठी महत्वाचा आहे. 31 गोळ्या, त्याच्यानंतरचा हा सगळा प्रवास, ऑर्गन रिजेक्शन आहे. उद्या जाऊन माहिती नाहीये की मरण कसं येईल आणि कोणत्या प्रकारे येईल. पण मला त्या मरणाला थांबवायचंय आणि मला त्यांना सांगायचंय आयुष्य माझं खूप सुंदर आहे आणि मला ते जगायचंय इतरांसाठी. इतरांसाठी जगत असताना मला भेटलेली जी एक ऊर्जा असते ते मला खूप समाधान देऊन जातंय. ते समाधान माझ्या चेहऱ्यावरती दिसतंय आणि त्यामुळेच आज मी हे काम करू शकते. त्यामुळेच आज मी लोकांमध्ये जाऊन एक समाधानाने सांगू शकते की माझं आयुष्य मला देवाने दिलेले खूप सुंदर आहे. आयुष्याचं महत्व आणि आयुष्य काय, तर त्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीला संकट येत असतो. आपल्या प्रत्येक आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी संकटाने आपण तोंड देऊन आयुष्य पुढे नेत असतो. पण तुम्ही विचार केला का हो इतरांचा कधी, की इतरांमध्ये आपण जर हात इतरांचा धरला तर हे आयुष्य अजून किती फुलवेल, हे आयुष्य अजून किती छान जाईल आणि हे आयुष्य अजून जगण्यासाठी किती मजा येईल. तर इतरांसाठी जगताना त्या अनुभव घेऊन तुम्ही जगलात तर ना तुम्हाला खरंच त्याची किंमत कळेल. कारण की आपण असं म्हणतो की स्वतःसाठी आपण जगतोच हो, पण इतरांसाठी जगताना एक वेगळी जी ऊर्जा असते, एक वेगळं जे प्रेम असतं आणि एक वेगळ्या ज्या भावना असतात, तर त्या मिळवण्यासाठी आज आपल्याला इतरांचा विचारही केला पाहिजे. आज माझ्या आयुष्यामध्ये मला कोणतीच गोष्ट महत्वाची नाहीये, फक्त आयुष्य महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण मला माहिती मी काहीच घेऊन जाणार नाहीये, पण मी काहीतरी देऊन जाणार आहे आणि मला ते द्यायचंय. आज इतके पुरस्कार भेटतात, मला सगळेजण विचारतात, आज हे काम चालू आहे. आज काही विचारतात की हे कुठून येतं, हे तुम्ही का करताय, हे तुमचं आयुष्य किती कमी आहे तर तुम्ही स्वतःसाठी का नाही जगते.
पण मला खूप ह्याचं समाधान आहे की मी इतरांसाठी काहीतरी करू शकते. मला इतरांसाठी काहीतरी करता येते आणि त्याच्यासाठीच मला देवाने परत पाठवलेलं आहे. कारण की माझं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते मला इतरांसाठी जगायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्याला उत्तर द्या. जाता जाता दुनियासाठी काहीतरी करा आणि आयुष्याला एक सार्थ असा अर्थ द्या. अवयवदान जनजागृतीची चळवळ जनमनात रुजवणारे धीरज गोडसे सर, नीलम टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. राष्ट्रीय अवयवदान दिवस आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? त्याबद्दल सांगण्याआधी हे सांगेन की आज महाराष्ट्राला पहिला पुरस्कार मिळतोय. मागील वर्षी आणि या वर्षी पुरस्कार मिळाला आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त अवयवदान जे झालेलं आहे ते जे राज्य आहे ते महाराष्ट्र आहे. आणि त्याबद्दल आज जे आपले स्वास्थ्य मंत्री आहेत त्यांच्यातर्फे महाराष्ट्राला आज अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आज खरं तर खूप चांगलं वाटतंय की त्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही आजचा हा कार्यक्रम करतोय. सर, अवयवदान सर्वश्रेष्ठ दान. अगदी पहिल्यापासून आपण लहानपणापासून अगदी ऐकत असतो की दान करा, दान करा. आपण करत असतो ते दान. म्हणजे घेताना आपण भरपूर घेत असतो, पण दान कुठेतरी आपला वाढदिवस असतो तर काही आपलं शुभ कार्य असते की आपण दान करतो. पण हे जे दान आहे अवयवदान, हे जिवंतपणे पण आपल्याला करता येतं की मृत्यूनंतर पण करता येतं? बरोबर. कशा पद्धतीने? आता अवयवदान जर म्हटलं तर एक आपल्याला त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक मृत्यू. म्हणजे आपण म्हणतो की वय झाल्यानंतर मृत्यू झालेला आहे, झोपेत गेलेला आहे, किंवा ज्याचं हृदय बंद पडलेले आहे, हृदयाची प्रक्रिया बंद पडलेली आहे, ज्याचा श्वासोच्छवास थांबलेला आहे, असा व्यक्ती. म्हणजे आपण म्हटलं की हार्ट अटॅक आलेला आहे आणि तो व्यक्ती गेलेला आहे. आणि ज्या क्षणी तो नैसर्गिक मृत्यू येतो त्या क्षणी बाकीचे अवयव सगळे बंद पडतात. अशा व्यक्तीचं कोणतंही अवयवदान करता येत नाही. अशा व्यक्तीचं जर दान काही करता आलं तर ते म्हणजे नेत्रदान आणि त्वचादान. याबद्दल आपण बऱ्यापैकी नेत्रदान तर आपण आता ऐकायला सुरुवात केलेली आहे. जर कधी असा व्यक्ती जर मृत्यू पावला तर आपण नेत्रदान करू शकतो आणि नेत्रदान एक 6 तासाच्या आत आपण करू शकतो. आपल्या सिव्हिल हॉस्पिटल्सला तुम्ही कॉल करू शकता डॉक्टरांना आणि त्यांना सांगून ते नेत्रदान करू शकता. त्याचबरोबर नैसर्गिक मृत्यूनंतर जे तुम्ही दान करू शकता ते म्हणजे त्वचादान. मग ही त्वचादान आपल्याला कुठे उपयोगी पडेल? तर त्वचादान जे आपण बर्न पेशंट असतात किंवा भाजलेले व्यक्ती असतात त्यांच्या जर वेदना आपण पाहिल्या तर खूप साऱ्या वेदना त्यांना होत असतात, ते विवळत असतात आणि अशामध्ये त्यांना जर ही स्किन लावली, स्किन म्हणजे आता जेव्हा आपण एखाद्या डोनेशन्स होतात आणि स्किन डोनेट केली जाते तेव्हा फक्त शरीरावरचं एक छोटस लेअर काढली जाते, त्याच्यामधून रक्त वगैरे काही येत नाही आणि ती जी स्किन आहे ती रबर सारखी स्प्रेड आउट होते आणि जिथे भाजलेली व्यक्ती आहे त्याच्या त्या जखमेवरती ती त्वचा ठेवली जाते आणि जेव्हा ती त्वचा त्याला मिळते, त्या त्वचेवर ठेवली जाते त्यावेळेला त्याचे जे त्रास आहे जो 100% आपण म्हणतो तो 90% कमी होतो. एक 10 ते 7-8% फक्त तो त्रास राहतो. हे आहे जे तुम्हाला मी दान सांगितलं किंवा दान म्हटल्यापेक्षा नैसर्गिक मृत्यूनंतर जे करता येतं ते म्हणजे आपल्याला त्वचादान आणि नेत्रदान. ह्याच्यानंतर जो तुम्ही मला लगेच प्रश्न किंवा तुमच्या बोलण्यातून आलं ते म्हणजे काय, तर आपण जिवंतपणे त्याला आपण म्हणतो लाईव्ह डोनेशन. आता हे लाईव्ह डोनेशन करणं पण खूप गरजेचं आहे. लाईव्ह डोनेशन कोण करू शकतं आणि कधी करू शकतं हा पण दुसरा प्रश्न आहे. लाईव्ह डोनेशन जे आहे ते फक्त आपल्या नातेवाईकाला करता येतं. मग हे कधी करता येईल? तर एखाद्याची किडनी खराब झालेली आहे किंवा लिव्हर खराब झालेली आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता की आपल्याला 2 किडन्या आहेत, 2 किडन्यापैकी 1 किडनी आपण डोनेट करू शकतो आणि मग तो 1 किडनी डोनेट करू शकतो. त्याचबरोबर जे आहे ते म्हणजे आपण लिव्हर किंवा यकृत आपण ज्याला म्हणतो, तर यकृत आपल्याला एकच आहे. यकृताचा आपण एक छोटासा भाग काढून घेतो तर आपण 1/3 पोर्शन म्हणतो किंवा 1/3 पोर्शन म्हणतो. तो कट केला जातो आणि दुसऱ्याच्या शरीरामध्ये तो लावला जातो आणि हे जे आहे ते आपण म्हणतो ते जिवंतपणे अवयवदान कोणतं करता येऊ शकतं, तर 1 किडनी आणि 1 लिव्हरचा छोटासा भाग. जे आता तुम्ही सांगते की नातेवाईक देऊ शकतात. बरोबर बरोबर. पण ते एक मला भीती असते ना की मला काय माझ्या शरीराला काही झालं का, नक्की असं थोडंसं भीतीच असते ना की अरे मला परत काय किंवा किडनी वगैरे देतात मला, हे एक मनात भीती असते की परत मी तर देतीये माझे नातेवाईक, कारण माझे आपले जीवाभावाचे असतात ते की आपण त्यांना देतोच की आपला जीव असतो की नाही माझं माणूस मला जगलंच पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळं घरदारच प्रयत्न करत असतो. मग तरीही थोडीशी मनात भीतीच असते. बरं, आता ह्या भीतीचे जे 2 कारणं आहेत ते म्हणजे जसं तुम्ही म्हटला की जर माझी 1 किडनी मी माझ्या नातेवाईकाला दिली
तर माझं काही आयुष्य कमी होईल का? जो आपण पहिलं जसं ऐकायचो, अरे एक किडनी खराब झाली आता त्याचं आयुष्य अर्ध झालं, असे खूप सारे समाजामध्ये अंधश्रद्धा होत्या. तर असं काही नाही, माणूस एक किडनीवरती आयुष्यभर त्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्य जगू शकतो. म्हणजे जर मी माझ्या नशिबाने माझ्या 75 वर्ष आयुष्य लिहिलेलं आहे, मला 2 किडन्या असू द्यात किंवा 1 किडनी असू द्या, मी 75 वर्षच जगणार. आणि दुसरा जो प्रश्न आहे, जसं तुम्ही म्हटला की मग मला काही रिस्ट्रिक्शन्स येतील का कामामध्ये? खूप जणांना प्रश्न असतो की जेव्हा किडनी मी एक दिली म्हणजे अधूपणा येणे. आमच्याकडे जेव्हा रोज केसेस येतात तेव्हा तो एक प्रश्न असतो, सर मग मी माझी किडनी दिली तर मी अधू होईल, मला काम करता येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगावंसं वाटतं की जेव्हा तुम्ही एक किडनी देता तेव्हा तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स नसतात, किंवा तुम्ही आता पहिलं काहीतरी ओझ उचलत होता किंवा ते तुम्ही उचलू शकत नाही, किंवा जसं महिलांमध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की प्रेग्नन्सीला मला काय प्रॉब्लेम्स येतील का? तर असं काही होत नाही. एक किडनी दिल्यानंतर तुमचं जे ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कोणताही त्रास होत नाही. जे तुम्ही पूर्वी जगत होता तेच आयुष्य तुम्ही आत्ताही जगू शकता. ज्यावेळेस आपल्याला आजार होतो, प्रत्यारोपण पर्यंत जातं, म्हणजे ही सगळी क्रिया तुमची की लक्षात येतं की हा आजार झालाय, आणि आधी खूप दिवस जातात आपले की ते आजारपण अगदी कोणते टेस्ट करा, हे करा, तिथपर्यंत करत करत असाही पैसा खूप खर्च झालेला असतो घरातल्यांचा. आणि ज्यावेळेस प्रत्यारोपण करायचंय डॉक्टरची टीम, म्हणजे डॉक्टर सांगतात, मग त्यावेळेस ना एवढा पैसा नसतो त्यांच्याकडे, फॅमिलीकडे पैसा नसतो. मग त्यावेळेस काही म्हणजे हे आता मला तर खरंच सांगायचं की कोमल न्यू लाईफ फाउंडेशन तर्फे आता आपलं हे काम अतिशय चांगलं काम सर तुम्ही करताय. खरं धीरज सरांचं खरंच की एवढं महान काम ते करत आहेत. कोमल गेल्यानंतरही त्यांनी ते जिद्दीने काम ते चालू ठेवलं, तिचे स्वप्न ते पूर्ण करतायत. म्हणजे प्रत्यारोपणचं आता मी जे म्हणते ना, त्याचं समुपदेशन ते करतात, सगळ्यांना जाऊन ते समजून सांगणं ते खूप महत्वाचं असतं. त्यावेळेस काय म्हणजे तुमच्याकडून त्या कोमल न्यू लाईफ फाउंडेशनच्या तर्फे तुम्ही काही मदत करता रुग्णांसाठी किंवा नातेवाईकांना समजून सांगणं? बरोबर. आता कोमल न्यू लाईफ फाउंडेशनचे जर तुम्ही कार्यप्रणाली बघितली तर एक आपण वेगवेगळ्या भागामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. पहिलं म्हणजे जे प्रत्यारोपण, जे आपल्यावरती वेळ आली की एक प्रत्यारोपण जेव्हा एखाद्याचा अवयव निकामी होतो आणि त्याला अवयव बदलायला सांगितलं, ते अवयव बदलायला सांगितल्यानंतर त्याला काहीच माहित नसते, कारण ही खूप नवीन गोष्ट आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये असं काही घडत नाही. मग अशा वेळेला काय मार्ग आहेत, तर त्याचं पूर्ण ते प्री वर्कअप पासून, म्हणजे पहिल्या स्टेज पासून ते ट्रान्सप्लांट आणि ट्रान्सप्लांट नंतर म्हणजे प्रत्यारोपण झाल्यानंतर पण ते कोणती प्रोसेस आणि कुठे केली पाहिजे, कशी केली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल आपण माहिती सांगतो. त्या रुग्णाला किंवा त्यांच्या फॅमिलीला जे आहे ते काउन्सिलिंग करतो. हा एक भाग आहे. आता हा जरी भाग झाला, आपण म्हटलं की व्यक्ती ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी गेला तर त्याला ऑर्गन मिळणं पण गरजेचं आहे. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही फक्त रुग्णांना मार्गदर्शन करत होतो, पण मार्गदर्शन करताना एक अशा काही घटना घडल्या की जेव्हा मला कळाले की काही रुग्ण त्यांना अवयव नाही मिळाले म्हणून दगावले, आणि मग आम्हाला आणखीन ते लक्षात आलं की जनजागृती होण्याची गरज आहे. पण अजूनही सर नाहीच आहे, म्हणजे जनमनात अजून ते रुजलेलंच नाहीयेच. अवयवदानाबद्दल एवढं म्हणजे तुम्ही पण आता इतके वर्ष करताय, किती 4 वर्ष झालं करता तुम्ही, तरीही अजून तुम्हाला पाहिजे तसं नाहीच होत ना, म्हणजे लोकांच्यात अजून ते मनाला त्यांच्या पटतच नाही. नक्कीच. मग यावेळेला समाजामध्ये जनजागृती कधी होते, जेव्हा करोनाने आपल्याला खूप काही शिकवलं. जर आपण पाहिलं तर जेव्हा लोकांचे अवयव निकामी व्हायला लागले, फुफ्फुस वगैरे निकामी व्हायला लागले किंवा किडनी खराब झाली, तेव्हा लोकांना कळालं, त्यांच्यावरती वेळ आली, आणि जो सफर याच्यामध्ये करतो तो नक्कीच हे अवयवदानाची जी चळवळ आहे किंवा जनजागृतीची किती गरज आहे हे लक्षात येतं त्याच्या. याचाच भाग म्हणून कोमल लाईफ फाउंडेशन प्रत्येक खेडोपाडी पण आता जाऊन अवयवदानाचे कार्यक्रम घेते आणि तीच जनजागृती करते. आता हा एक दुसरा पार्ट झाला. एक मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सप्लांट मध्ये काम करतं, एक जनजागृतीमध्ये काम करतं, आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे, सगळं काही असेल तर पैशाचा प्रॉब्लेम नक्कीच येतो, आणि अशामध्ये आर्थिक मदत, तसंच आर्थिक मदत तुम्हाला कशा प्रकारे मिळू शकते या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन पण करतं आणि तुम्हाला ते मदतही करतं. अशा 3 प्रकारे कोमल लाईफ फाउंडेशन काम करतात. आता तुम्ही सांगता की हे एवढं अखंड काम तुम्ही चालू ठेवलंय. ज्यावेळेस कोमलवर वेळ आली या सगळ्या गोष्टींची, म्हणजे त्या फुफ्फुस हृदय सगळंच बदलायला लागलेलं, त्यावेळेस प्रत्यारोपण करायला लागलेलं, मग ते सोपं नव्हतं ना प्रवास. जो म्हणजे आज जर सर तुम्ही जे मार्गदर्शन करताय ते लोकांना इतकं उपयुक्त आहे की, कारण कुठं कसं जायचं हा मार्ग सापडत नसतं, आणि ते तुम्ही स्वतः अनुभवलेले, त्यामुळे तुम्ही ते अगदी जीव तोडून म्हणतो ना आपण, ते सांगू शकताय लोकांना.
मग तो प्रवास म्हणजे ते ज्यावेळेस झालं कोमलला हे सगळे त्यातून तुम्ही गेला, मग थोडंसं कोमल बद्दल तुम्ही काय सांगता? बरं, मग या प्रश्नाचं उत्तर जर सांगायचं म्हटलं तर एक थोडासा प्रवास मला मागे जायला लागेल. आणि जसं कोमल आणि माझं लग्न झालं 2015 साली आणि लग्नाला एक 3 ते 4 महिने झाले होते, कारण कोमलची आई एक्सपायर झाली होती आणि म्हणून तिच्या लग्नाचा विचार चालू होता. आमचं स्थळ आल्यामुळे आमचं एक अरेंज मॅरेज झालं आणि एक 3 ते 4 महिन्यानंतर फक्त काही नाही, एक छोटासा तिला त्रास व्हायला लागला, दम लागला आणि वॉमिटिंग झालं म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि त्यावेळेला आपल्याला सॅच्युरेशन वगैरे अशा काही गोष्टी माहित नव्हत्या, की आता तेच म्हटलं की कोरोनाने खूप काही शिकवलं. त्यावेळेला जस्ट त्यांनी एक तो ऑक्सिजनचा प्रोब लावला आणि तिची ऑक्सिजनची जी लेवल होती ती 78% होती. आणि जेव्हा 78%ची ऑक्सिजन लेवल होती त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला काही हार्टच्या आणि लंगच्या टेस्ट करायला लागतील. आणि जेव्हा ह्या टेस्ट केल्या तेव्हा डॉक्टरांना समजलं की तिला जगामध्ये खूप कमी लोकांना जो आजार होतो त्याला म्हणायचं प्रायमरी पल्मनरी हायपरटेन्शन. आणि प्रायमरी त्याला यासाठी म्हणायचं की तो कशामुळे झाला याचं काहीच निदान नाही. जर तो कशामुळे झालाय हे माहित नाही तर त्याला उपचार पद्धती पण नाहीये. मग अशा वेळेला आम्हाला सांगण्यात आलं की तिच्याजवळ आयुष्य खूप कमी आहे आणि तुम्ही घेऊन जावा, घरी घेऊन जावा. आता लग्न झालेलं आहे, एक अरेंज मॅरेज आहे आणि 3 ते 4 महिन्यातच अशी बातमी समजली. मग आम्ही ठरवलं की नाही, असं नाही होऊ शकत. मग आम्ही साताऱ्यातून पुण्याला गेलो. पुण्यात पण आम्हाला तेच सांगण्यात आलं. आम्ही धडपडत राहिलो, पुण्यातून मुंबईला गेलो, मुंबईतून दिल्ली गेलो, बँगलोर गेलो. खूप काही, कोणी जे सांगेल त्या हॉस्पिटल्सला जा, कोणी सांगेल त्या औषधं घे, पण सगळ्या ठिकाणाहून आम्हाला शेवटी एकच उत्तर यायचं की हिला आता आयुष्य नाहीये. आणि याच्यामध्ये जवळजवळ आमचे 1 ते 1.5 वर्ष गेलं जवळजवळ. आणि जेव्हा हे 1 ते 1.5 वर्ष गेलं तेव्हा मला तो जो प्रवास आहे तो खूप दुःखद आहे. मी म्हणजे आम्ही कधीही कोमल यांनी पण सांगितलं नाही, कधी आम्हीही सांगत नाही. फक्त मी एक शॉर्ट मध्ये सांगेन की आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिचं वजन जर तुम्ही पाहिलं तर 55 किलो होतं. आणि जेव्हा आम्ही प्रत्यारोपणासाठी चाललो एक शेवटचं ऑप्शन म्हणून त्यावेळेला तिचं वजन होतं ते 19 किलो. 19 किलो ते तिला लहान बाळासारखं उचलून घेऊन जायचं, ऑक्सिजनचा एक सिलेंडर हातामध्ये घेऊन. आणि हा प्रवास जो आहे खूप भयानक होता. हा फक्त माझ्यासाठी सोडा, कारण मी तर फक्त तिला सोबत देत होतो, पण ज्या व्यक्तीला प्रत्येक श्वासासाठी त्रास होत असेल त्याच्या वेदना आपण इमॅजिन नाही करू शकत. खरंच म्हणजे ती लढली, अक्षरशः लढाई लढली आणि दोघंही लढला. म्हणजे कोमलवर तर होती ती वेळ, ती त्यातूनही सहन करत होती, पण तुम्ही पण जिद्दीने तिच्या पाठीशी उभे राहिला. अगदी तिला खरंच म्हणजे ते सत्यवान, म्हणजे सावित्रीने सत्यवानाचे प्राण आणले, तसेच कलियुगात धीरज सरांनी म्हणजे कलियुगातले सत्यवान आहेत की त्यांनी खरंच कोमलचे प्राण परत आणले. एवढे जिद्दीने तिच्या बरोबरीने तुम्ही ते, खूप भयंकर होती ती परिस्थिती त्यावेळेस आणि त्याला तुम्ही पार केलं म्हणजे अगदी. आणि त्यावेळेला आपल्याला पुढ्याशी कोणीच व्यक्ती नव्हती की ज्याचं असं काहीतरी झालेलं आहे. ज्यावेळेला आम्ही चेन्नईला पोहोचलो आणि डॉक्टर म्हटलं की तिचं फुफ्फुस बदलायचंय आणि 1-2 दिवसानंतर म्हटलं तिचं हृदय पण बदलायला लागेल. तर मी डॉक्टरांना फक्त एक प्रश्न विचारला होता की डॉक्टर अशी किती ऑपरेशन झाले, आम्हाला कोणी पेशंट्स बघायला मिळतील का? तर डॉक्टरांनी सांगितलं हे तुमचं जे ऑपरेशन आहे ते भारतातलं पहिलं आहे. आणि याची जर म्हणजे सक्सेस रेट जर मी त्यांना विचारलं तर ते म्हणले की याचं आम्ही गॅरंटी 1% देऊ शकतो. तर आम्ही, आमच्यासाठी तो 1% पण खूप होता, कारण एवढे दिवस फिरल्यानंतर कुठेतरी आशेचा पहिला किरण सापडला होता आणि तो आम्हाला सोडायचा नव्हता. आमचं म्हणणं होतं की हे ऑपरेशन झाल्यानंतर तिला 1 दिवस आणखीन मिळेल, 1 आठवडा जास्त मिळेल, 15 दिवस जास्त मिळेल, आयुष्यभर कोमात राहिली तरी चालेल, असा आम्ही विचार केला. आणि आम्ही ते ठरवलं की जसं मी म्हटलं की मी फक्त खिशात 35,000 रुपये घेऊन गेलो होतो की ते डॉक्टर आम्हाला सांगतील की तुम्ही हिला घरी घेऊन जावं, हिला काहीच ऑपरेशन दुसरे काही मार्ग नाही. पण जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ते तुम्हाला 35 लाख खर्च येईल, तर आम्ही त्या 35,000 खिशात मध्ये असताना सुद्धा आम्ही हो म्हटलं. आणि मला खरंच आनंद, मी तुम्हाला जसं म्हटलं की आपल्या साताराकरांनी खूप सारी मदत केली आणि एक 20 दिवसामध्ये ही पूर्ण रक्कम जमा झाली होती हॉस्पिटल्समध्ये. आणि याचीच एक जाण ठेवली आणि मग आम्ही मिळून एक कॉमन इंडिया फाउंडेशनची 2017 साली स्थापना केली. म्हणजे एवढंच नाही की ती चांगली पूर्ण बरी झाली, म्हणजे इतर जण कसे ना आपलं झालं बरं की आपलं आयुष्य जगतात, पण असं नाही केलं. कोमलचं काम मी बघितलेलं, पूर्ण प्रत्येक गावोगावी जाऊन, कुठं नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी जाऊन तिने जनजागृती केली अवयदानाची. आणि ती स्वतः
स्वतः जिवंत मूर्ती होती की मी हे बघा यातून परत आली, त्यामुळे ती सांगू शकत होती की एवढं प्रत्यारोपण करून परत माणूस जिवंत होऊन परत एवढं, म्हणजे तिचा तो दुसरा श्वास होता. त्यातूनही तिने ते सगळ्या जगाला दाखवलं आणि जीव तोडून ती अक्षरशः सगळीकडे जाऊन ती लेक्चर द्यायची. तिच्याबरोबर तुम्ही पण असायचं सर, दोघं मिळून तुम्ही इतकी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली, खूप मोठ्या मोठ्या पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला. आणि एक तुम्हाला सांगायचं की ज्यावेळेस मी नीलम टॉक शोचं माझ्या डोक्यात आलेलं ना, कोमलशी बोलणं पण झालेलं आणि पहिल्या 2 शो मध्येच मला कोमलचं घ्यायचा होता आणि नेमकं कोरोना आला त्यामुळे हे सगळं स्टॉप झालं, असं झालं. पण आज खरं तर मला कोमलशी बोलायचं होतं, तर ते तुमच्याशी बोलून थोडं तरी काहीतरी माझ्या हातून लोकांपर्यंत हे अवयवदानाचं पोहोचण्याचा एक माझा हा नीलम टॉक शोच्या माध्यमातून प्रयत्न आहे. आणि लोकांपर्यंत खरंच की लोकांनी करावं काहीतरी, म्हणजे मृत्यूनंतर ना एक दहन केल्यानंतर राखच होणार आहे. दहन नाहीतर दहन हे 2च आहेत. मग एक आपल्या मृत्यूनंतर कोणाच्या तरी आपण जिवंत राहू की सर किती जणांना, म्हणजे एक शरीर एकाच्या मृत्यूनंतर कसं काय, म्हणजे ते मृत्यू की ब्रेन. बरोबर. आता हा जो प्रश्न जो आहे, जर आता आपण पाहिलं तर आपण जे काम करतो ते अवयवदानाबद्दल करतो. आता पहिली जी गोष्ट आहे ते नैसर्गिक मृत्यूमध्ये असं काही करता येणार नाही. दुसरी जी होती ते जिवंतपणे म्हणजे फक्त नातेवाईकामध्ये देता येतं. मग हा जो तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अवयवदानाचा, तो कधी करता येऊ शकतो की जेव्हा जो मनुष्य आहे तो मेंदूमृत होतो. मेंदूमृत म्हणजे ब्रेन डेड, ज्याच्या ब्रेन स्टेम सेल्स डेड झालेले आहेत किंवा आता तो मेंदूमृत झाल्यानंतर तो पुन्हा माघारी येऊ शकत नाही. मग असा व्यक्ती कसा जिवंत असतो, जर आपण त्याला मेंदूमृत म्हटलं तर त्याचा मेंदू फक्त काम करणं थांबलेला आहे, पण बाकीचे जे ऑर्गन्स आहेत ते व्हेंटिलेटरच्या साहाय्याने चालू आहेत. मग अशा व्यक्तीचे सगळे अवयव चांगले असतात, छान असतात आणि अशा एक व्यक्ती 8 जणांना नवीन जीवनदान देऊ शकतो. पण 8 व्यक्ती नसतात, त्या 8 फॅमिली असतात. 8 फॅमिली असतात. नक्कीच. म्हणजे अगदी ते प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वासाला त्या व्यक्तीची आठवण काढत असतात की त्यांच्यामुळे माझं घरातली व्यक्ती आज जिवंत आहे. नक्कीच. म्हणजे जेव्हा कोमल पण कुठेही जात असेल तर तेव्हा ती सांगायची की माझ्यामध्ये एक 14 वर्षाचा केरळचा कोणीतरी मुलगा आहे आणि त्याचं हृदय आणि फुफ्फुस माझ्यामध्ये धडधडतंय. म्हणजे आज जरी त्याला ते मराठी येत नसेल तर तो त्यात मराठी माझ्या मार्फत बोलतो, असं ती कोमल नक्की सांगायची सगळ्यांना. ते आता तुम्ही केरळचं सांगता, म्हणजे आपल्याला हे कळत नाही का कोणाचं नाही. हे गव्हर्नमेंट जे आहे ते खूप छान पद्धतीने पूर्ण प्रोसेस राबवते. आता हे प्रोसेस जरी मी जसं म्हटलं की जेव्हा आपले अवयव खराब होतात तेव्हा एक गव्हर्नमेंटची लिस्ट असते, त्या लिस्टला आपला नंबर लागतो. म्हणजे अगोदर 100 होते तर आज माझा नंबर असेल 101 नंबर, आणि मग जेव्हा माझा नंबर येईल तेव्हाच मला ते ऑर्गन्स मिळतील. असं नाही की मी काही पैसे दिले म्हणून मला अगोदर नंबर मिळेल. असं खूप लोकांना मला खूप रोज फोन येत असतात, सर तुमच्याकडे किडनी अवेलेबल आहे का, हे आहे का, आमची पैसे देण्याची तयारी आहे. तर असं लोकांना मला हेच सांगणं असेल की असे अवयव कुठेही विकत मिळत नाहीत किंवा असे कुठेही अवयव स्टोअर केले जात नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला असं कोण म्हणत असेल तर ते तुम्हाला चुकीचं सांगतंय आणि तुम्ही अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. कारण जेव्हा व्यक्ती मेंदूमृत होतो त्या मेंदूमृत नंतर जेव्हा ऑर्गन्स काढले जातात तेव्हा फक्त 6 तासाच्या आत ते दुसऱ्याच्या शरीरामध्ये अवयव बसवायचे असतात. त्याच्यामुळे अवयव कुठेही स्टोअर करता येत नाही किंवा असे अवयव कोणाकडेही उपलब्ध नसतात. म्हणजे लोक एक आशेच्या धडपडीसाठी वेगवेगळ्या संस्थांना एनजीओजला कॉल करतात की तुमच्याकडे अवयव वगैरे मिळतील का, तर असं कोणाकडे अवयव मिळत नाही. जी गव्हर्नमेंटची एक लिस्ट आहे, नॅशनल लेवलची आहे, नोटोची एक लिस्ट असते आणि ZTCC म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारे. तर झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जसे महाराष्ट्रामध्ये आता ते 4 आहेत. आपल्याकडे पुणे आहे, मुंबई आहे, औरंगाबाद आहे आणि नागपूर आहे. असे 4 ठिकाणी सेंटर्स आहेत आणि तिथे तुमचा नंबर त्या गव्हर्नमेंटच्या लिस्टला लागतो आणि जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हाच तो तुम्हाला अवयव मिळेल. कोणी श्रीमंत गरीब असा भेदभाव नसतो किंवा कोणी पैसे दिले किंवा काय झालं किंवा ओळखीनं असे कुठेही अवयव कधीही कोणाला मिळत नाही. हेच तर सर सांगायचे की त्यासाठी ना मृत्यूनंतर तर राख होणार आहे. मग हे जेवढ्या लवकर, कारण कितीतरी लोकांचा हा नंबर लागेपर्यंत मृत्यू होतो. नक्कीच. खूप जणांचे म्हणजे मिळत नाही अवयव म्हणूनच त्यांचं मृत्यूचं प्रमाण जास्त वाढतं. मग हे जर लोकांनी जर अवयदान केलं तर त्या लोकांचं नक्कीच जीवदान त्यांना नक्कीच मिळेल आणि हे सुंदर आयुष्य ते बघू शकतील आणि आपणही त्यांच्यात नंतर जिवंत राहू शकतो.
पण ह्याची काय प्रोसिजर असते, म्हणजे अवयवदान एखाद्याला करायचंय बरोबर, तर काय करायचं? म्हणजे आता जर आपल्याला अवयवदान करायचं असेल तर आपल्याकडे गव्हर्नमेंटचे फॉर्म्स असतात अवयवदानाचे, आणि त्या फॉर्म्स वरती आपल्या घरातल्यांची साईन घ्यायची असते, म्हणजे त्यांना संमती द्यायची असते. आणि त्याच्यावरती म्हणजे आपण एक फक्त इच्छा दर्शवली आहे, घरातल्यांना सांगितले आहे की मी गेल्यानंतर माझे अवयवदान करण्यात यावे, एवढंच त्या फॉर्मवरती असतं. मग जेव्हा असे फॉर्म भरला तर काही लोकांचे काही प्रश्न असतात की अवयवदानाचा जर फॉर्म भरला म्हणजे अवयव डोनेट करावेच लागतील का, असं पण खूप जणांचा प्रश्न असतो. पण जसं आता मी म्हटलं की माझी इच्छा आहे आणि मी गेल्यानंतर माझे अवयव मी स्वतः डोनेट करू शकत नाही, ते डिसिजन कोण घेणार आहे तर आपले घरातले घेणार आहेत. मग जरी मी अवयवदानाचा फॉर्म भरला आणि घरातल्यांनी जर तेव्हा नाही उत्तर दिलं तर ते अवयवदान करता येत नाही, घरातल्यांची परवानगी लागतेच लागते. आणि जरी मी फॉर्म भरलेला नाहीये आणि मी गेल्यानंतर घरातल्यांना वाटलं की आपला मुलगा कोणाच्या मध्ये तरी जिवंत राहू शकतो, पुन्हा हे नवीन जग बघू शकतो, तर त्यांनी फक्त डॉक्टरांना तिथे सांगायचं असतं की आम्हाला आमच्या मुलाचं किंवा आमच्या ज्या नातेवाईकाचं जे आहे ते अवयवदान करायचं आहे. मग तिथून मग गव्हर्नमेंटच्या ज्या कमिटीज आहेत त्या इन्व्हॉल्व्ह होतात आणि पूर्ण अवयवदानाची प्रक्रिया ते व्यवस्थितरित्या पार पाडतात. पण हे कसं ना त्यावेळेस इतकं दुःखद असतं माणूस की ह्या गोष्टींकडे त्यांना बघायलाच वेळ नसतो. पण मग कुठे इथे फॉर्म मिळतात वगैरे असं थोडंसं सर सांगतात का की ऑनलाईन असतं? हा, आता याचे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म्स पण बघितलं तुम्ही, नोटोची साईट आहे गव्हर्नमेंटची, त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळतात. किंवा झेडटीसीसी डोनर ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर पुणे मुंबई कुठेही जरी तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला ते फॉर्म्स मिळतात. आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला डोनर कार्ड मिळतं. याच्याशिवाय जर तुम्हाला डायरेक्टली ऑफलाईन किंवा ऑनलाईन जरी भरायचे असतील तरी तुम्ही कॉमन लाईफ फाउंडेशनकडे जरी संपर्क साधला तरी आपल्याजवळ फॉर्म असतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑनलाईनला तुम्हाला डोनर कार्ड लगेच मिळून जातं, मोबाईलवरतीच डाउनलोड होतं. आणि ऑफलाईनला तुम्ही फॉर्म भरून देता, घरातल्यांची साईन घेता आणि मग तुम्हाला ते तुमचं डोनर कार्ड पोच केलं जातं. म्हणजे एक नुसतं फोन केला की सगळे प्रोसेस होऊन जातं. सर आता हे एवढं तुम्ही सांगताय माहिती, म्हणजे कधी कोणावर कशी वेळ येईल आयुष्यात काही सांगता येईल. म्हणजे कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. म्हणजे खरंच लोकांनी यावर विचार करायला पाहिजे. आयुष्यात काहीतरी मी जाताना म्हणजे नावलौकिक म्हणलं की मरावे परी कीर्तिरूपे उरावे, पण ही कीर्तिरूपे म्हणजे कोमलनी तर ते दाखवलंच. मी म्हणलंच आधी सुरुवातीला की कोमलनी दाखवलं, पण आपणही काहीतरी करू शकतो दुसऱ्यांसाठी. म्हणजे मृत्यूनंतर पण जो सर तुमचा एक मी व्हिडिओ नेहमी बघते की जे घेऊन जातात, म्हणजे ज्यावेळी तर ते इतके सगळे सलाम त्या व्यक्तीला करत असतात आणि त्या व्यक्तीला घेऊन जात असतात. मग तो एक सलाम म्हणजे खरंच इतकं ते महान काम वाटतं. नाहीतर आपण एक मेल्यानंतर घरातले फक्त मृत्यूनंतर आपले सगळे थोडे नातेवाईक किंवा जवळचे व्यक्ती रडतात, पण हे जे सलाम करून ती व्यक्तीला घेऊन जातात ना, ते इतकं महान काम वाटतं ना. म्हणजे खरंच असं वाटतं की काय आयुष्यातून असं काहीतरी आपल्या हातून पण व्हावं असं वाटतं. कारण जेव्हा असे रुग्ण पाहिले आणि कालची जर तुम्ही न्यूज पण पाहिली असेल तर आपण एका दिवशी भारतामध्ये 3 लंग ट्रान्सप्लांट झाले होते एकाच ठिकाणी 24 तासाच्या आत. ते एक रेकॉर्ड होतं. आणि मी जसं म्हटलं होतं की पहिले आपल्याला 3 दिवसाला एक अवयव मिळायचे, आज एका दिवसात 3 अवयव मिळतात. आणि ही समाज जागृती होते आणि आपण 3 लोकांना कुठेतरी नवीन जीवन देण्यात कुठेतरी हातभार लावला आणि मला ते समाधान एवढं खूप समाधान असतं. आज मॅडम मला सांगायला आनंद होतो की कॉमन लाईफ फाउंडेशन तर्फे 350 पेक्षा जास्त हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण झालेले आहेत, त्यांना मार्गदर्शन झालेले आहे ना आपल्या थ्रू, त्यांचे ट्रान्सप्लांट झालेले आहेत. आणि जवळजवळ एक 1200 पेक्षा जास्त किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट आपल्या कॉमन लाईफ फाउंडेशन तर्फे झालेले आहेत. किती बघा आमचे साताऱ्यात एवढं चांगलं काम सर तुम्ही करताय. म्हणजे कोमलनी तर आधी करत आली, कोमल तुम्ही दोघांनी मिळून करत होता आणि आता कोमल नंतर देखील हे तुम्ही अखंडपणे चालू ठेवलेलं आहे. पण असं का वाटलं, म्हणजे एवढं तुमचं एज्युकेशन एवढं सगळं असताना देखील तुम्ही ते सगळं सोडून यात स्वतःला वाहून घेतलं? मी म्हटलं ना की हा जो प्रवास आहे, जेव्हा एखाद्याच्या अवयव निकामी होतात आणि जेव्हा त्यांच्या घरातल्यांची अवस्था असते किंवा त्यांच्यासोबत जो असेल त्याला ते ज्याने तो पूर्ण प्रवास बघितलेला आहे त्यालाच त्या ऑर्गनचं किंवा अवयवाचं महत्व समजलेलं असतं. आणि जो आमचा प्रवास जो होता तो खूप अतिशय खडतर होता आणि तो मी शब्दांमध्ये मांडू पण शकत नाही आणि तो मांडायचाही नाही, कारण अशी वेळ कोणावरती येऊ नये हेच एक स्वप्न, हेच एक स्वप्न आम्ही बघितलं होतं आणि एक फाउंडेशनची आम्ही स्थापना करण्यामागे ते एक डिसिजन घेतलं होतं.
की सगळीकडे तुम्ही जी जनजागृती करताय म्हणजे सगळीकडेच पोहोचताय. बरोबर. अगदी मी बस स्टॉपवर किंवा कोमलचं आपल्या वायसी कॉलेजवर पण सगळे लावलेले होतं अवयदानावर वगैरे. म्हणजे एवढं महान काम ती करूनच गेली असं म्हणजे ती अजूनही आहे आपल्यात. ती आज तुमच्या बरोबर ते काम ते करून ते सांगू शकताय तुम्हाला की कोमलला हे सगळं यातून गेलेले आहे. आणि कसं ना स्वतः अनुभव आल्याशिवाय आपण ते दुसऱ्याला सांगू शकत नाही, पटवून देऊ शकत नाही. आणि हे खरं सर इतकं महान काम करताय तुम्ही. आणि असंच तुमच्या हातून अखंड घडू देत ही समाजसेवा. जेवढं तुमच्या म्हणजे जेवढं होता येईल तेवढं देता या. आणि खरंच जेवढ्या लोकांचे जीव प्राण वाचता येतील तेवढे तुमच्या हातून नक्की घडो. निरंतर अशी तुम्ही सेवा करत राहो. आणि नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. असंच तुमच्या हातून समाजसेवा घडत राहू. आणि लोकांना पण तुम्ही काय संदेश देताल सर सांगा आता. आज एकतर राष्ट्रीय अवयवदान दिन आहे आणि त्याबद्दल मी नक्की सांगेन की तुम्ही सर्वांनी अवयवदानाचा निर्णय घ्या. आणि आपण आपल्या मृत्यूनंतरही पुन्हा आयुष्य कुठेतरी कोणाच्या मध्ये तरी पुन्हा एकदा जगू शकतो. पुन्हा एकदा आपण हे नेत्रदान करून आपण आयुष्य कुठेतरी पाहू शकतो किंवा आपण हृदयाचं दान करून आपण कोणाच्या तरी शरीरामध्ये पुन्हा धडधडू शकतो. हेच आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगणं असेल. तुम्ही ह्या अवयवदानाची प्रतिज्ञा नक्कीच घ्या. प्रतिज्ञा आता तुम्ही म्हणला की तुम्ही सगळीकडे जाऊन प्रतिज्ञा देता म्हणजे ते प्रतिज्ञा घ्यायला लावता. त्याचं काय म्हणजे काय नक्की कशासाठी तुम्ही हे सगळं म्हणजे नाव नोंदणी तर तुम्ही करताच. बरोबर. कोमल न्यू फाउंडेशनला आले की नाव नोंदणी असते, त्यांना जनजागृती असते, त्यांना समजून सांगता, मग प्रतिज्ञा करता. आपण लोक तेवढं तुम्हाला प्रतिसाद देतात? नक्कीच देतात. कारण मॅडम हा अवयवदान प्रतिज्ञेचं जर तुम्ही म्हणाल तर कोमलचं जे काम होतं की ते जागतिक स्तरावरती आज नोंद झालेली आहे त्याची. म्हणजे आज आपण फक्त सातारा नाही किंवा महाराष्ट्र नाही किंवा भारतच नाही तर जवळजवळ एक 12 ते 13 कंट्रीज मध्ये पेशंट जे आहे त्यांना काउन्सिलिंग करत असतो, तिथे डॉक्टरांशी बोलत असतो. आणि जेव्हा कोमल गेली तेव्हा 1 सप्टेंबरचा जो दिवस आहे तो आपण अवयवदान प्रतिज्ञा दिन म्हणून साजरा करतो. आणि त्या दिवशी आपण सर्व ठिकाणी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतो. आणि आज आपला कुठेही कार्यक्रम असेल तर आपण नक्कीच त्या अवयवदानाची प्रतिज्ञा घेतो आणि लोकांना त्यासाठीच प्रेरित करतो की तुम्ही हे अवयवदान करा आणि असंच कुठेतरी जिवंत राहा. आताच म्हणलं ना की हे सगळ्या बरोबर तुम्ही डॉक्टरांचं पण मोठं योगदान आहे या सगळ्या. म्हणजे सगळ्या डॉक्टरांना त्यांच्या टीमला खरंच मनापासून सलाम. आणि त्या घरातील व्यक्तींना की आपल्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर हे मोठा निर्णय घेतात आणि ठामपणे उभं राहतात या निर्णयावर. आणि खरंच त्या सगळ्यांना त्या कुटुंबियांना सगळ्यांना सलाम की असंच तुमच्या असे सगळ्यांनी हे निर्णय घेतले पाहिजे. सर तुम्ही नीलम टॉक शो मध्ये आलात, तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. नक्कीच थँक्यू. नीलम टॉक शोला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नीलम टॉक शोला असेच वेगवेगळे विषय घेऊन येते मी तुमच्या पुढे. मी नीलम राजपूत. खूप खूप धन्यवाद.